सप्तशृंगी गडावर एसटीला अपघात झालेला आहे। उभ्या एसटीला मागून येणाऱ्या एसटीने धडक दिलेली आहे आणि त्यात हा अपघात झालाय। 20 भाविक जे आहेत ते जखमी आहेत आणि जखमींवर वणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या बसला अपघात झालेला आहे। उभ्या असलेल्या एसटीला मागून येणाऱ्या एका दुसऱ्या एसटीने धडक दिली आणि त्यात हा अपघात झालाय। 20 भाविक यात जखमी झालेत। आपले प्रतिनिधी प्रशांत गोडसे आपल्यासोबत आहेत। प्रशांत, का अधिक सांगाल? सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या एका एसटीला अपघात झालेला आहे, जखमींना उपचारासाठी दाखल केलंय। सध्या काय तिथली परिस्थिती आहे आणि जखमींची प्रकृती कशी आहे? भक्ती, आज 7वी माळ असल्याने गडावरती तुफान गर्दी होती। या काळामध्ये वरती खासगी वाहनांना बंदी आहे, परंतु एसटी महामंडळाने गडाच्या पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी बसची व्यवस्था केली। परंतु आज सकाळी एक बस उभी होती रोडवरती आणि मागून येणाऱ्या बसने त्या बसवर धडकल्याने 20 भाविक जखमी झाले आणि सध्या ते 20 भाविक वणी रुग्णालयात उपचार घेत आहेत। भक्ती, नक्कीच, तर 20 भाविक जखमी झालेले आहेत। सप्तशृंगी गडावर एसटीला अपघात झालाय। जखमींवर वणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या एसटीला अपघात झालाय। उभ्या असलेल्या एसटीला मागून येणाऱ्या एका एसटीने धडक दिली आणि त्यात 20 भाविक जखमी झालेले आहेत। सध्या नवरात्रोत्सव चालू आहे आणि त्या निमित्ताने सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी हे भाविक जात होते आणि ज्या एसटी मधून जात होते त्याला अपघात झाला। यात 20 भाविक जखमी झालेले आहेत। भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेलं आहे। आपण आता जी दृश्य पाहतोय ती या सर्व भाविकांची आहे, ज्यांना आता रुग्णालयात दाखल केलेलं आहे उपचारांसाठी।